लग्नाची पेढी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. राघव सिंधूशी बोलत आहे. राघव सिंधूला सांगत आहे की हे श्राद्ध करणं गरजेचंच आहे का? सिंधू सांगते हे श्राद्ध करणं गरजेचंच आहे. जर का आपण असं केलं नाही तर मधूला तुझ्यावर संशय येणार आहे आणि आपण सर्व केलेल्या गोष्टीवर पाणी जाणार आहे. त्यापेक्षा आत्ता आपण हे श्राद्ध करूया. मी सदैव तुमच्याबरोबर आहे. तुम्ही काही काळजी करू नका, असा विश्वास ते राघवला देत आहे. पण राघवला मात्र या कोणत्याच गोष्टी पटत नाहीयेत. राघव म्हणतो, मला अजूनही ही गोष्ट पटत नाही. सिंधू म्हणते, तुम्ही समजूनच घेत नाहीयेत ना, म्हणून तुम्हाला पटत नाहीये. थोडंसं समजून घ्या. आत्ता मधू आत्ताशी आपल्या जाळ्यात अडकत आहे. जर का तुम्ही हे श्राद्ध घालायला नको म्हणलात तर तिला कळणार आहे की तुमचा माझ्यावर विश्वास आहे. तुम्ही मला सिंधू समजताय आणि त्यासाठी तिने सांगितलेलं हे श्राद्ध आत्ता घालणं गरजेचं आहे असं ती राघवला पटवून देते. राघव सिंधूला जवळ घेतो. तू सगळं सांगतेस पण माझ्या बुद्धीला पटत नाही. मला आता तू कुठेही माझ्यापासून दूर गेलेली नकोय. झालेलं आहे ते भरपूर झालेलं आहे. पण आता बास असं म्हणून तो सिंधूला स्वतःच्या मिठीत घेतोय. सिंधू म्हणते, मी सांगितलं ना तुम्हाला, आता मला काहीच होणार नाही. माझं सगळं आयुष्य तुमच्यासाठी आहे आणि जरी मला काही झालं तरी भूत होऊन, असं जेव्हा ती बोलत असते तेवढ्यात राघव तिच्या तोंडावर बोट ठेवतो आणि म्हणतो, असलं अजिबात बोलायचं नाही. तुला काही होणार नाही हे मला माहीत आहे. ती म्हणते, हो पण जरी झालं तरी भूत. तो म्हणतो, तू जर का भूत झाली तर मी देखील भूत होईल. वाईट शब्द एकही बोलू नको. हे श्राद्ध घालणं म्हणजे माझ्यासाठी खूप कठीण आहे, पण तू स्वतः बोलतेस म्हणून मी हे सगळं करतोय. तेव्हा ती हसायला लागते आणि म्हणते, मी असं भूत बनून आलं तर काय करणार? राघव म्हणतो, मी सांगितलंय ना तुला, तू जर का भूत बनली तर तुझ्या पाठोपाठ मी देखील भूत बनणार आणि मी देखील तुझ्या पाठीमागे येणार आणि तो देखील असं भूतासारखं करून तिला बोलायला लागतो. तेव्हा सिंधूला खूपच आनंद होतो आणि ती म्हणते, खूप प्रेम करताना तुम्ही माझ्यावर. राघव म्हणतो, तुला कल्पना आहे ना, त्यापेक्षासुद्धा खूप जास्त प्रेम करतो मी तुझ्यावर आणि आता मला तुला अजिबात गमवायचं नाही आहे. जे काही आयुष्यात होऊन गेलं आहे ते आता होऊन गेलेलं आहे. पुन्हा त्या कटू आठवणी काढण्याची माझी इच्छा नाही आहे आणि तुला गमावण्याची देखील इच्छा नाही आहे. एवढं बोलूनच राघव मधूला भेटलेला असतो आणि मधूला सांगितलेलं असतं की आता आपण सिंधूचं श्राद्ध घालायचं आहे आणि त्या गोष्टीवर मधू खुश झालेले असते. मधू आपल्या जाळ्यात पुरते अडकलेले आहे या गोष्टीचा आनंद सिंधूला झालेला असतो. श्राद्धाची तयारी झालेली आहे. पंडितजी आलेले आहेत आणि श्राद्धाची पूजा घातलेली आहे. राघव फोटोच्या समोर उभा आहे. पंडितजी सांगतायत त्याप्रमाणे एक एक पूजा तो घालत आहे. एक एक विधी तो करत आहे. श्राद्धाची पूजा चालू असताना रत्नपारखी कुटुंबीय सर्वजण हॉलमध्ये बसलेले आहेत. स्वतः सिंधू तेथे उभी आहे, पण कोणालाच माहिती नाहीये की ती सिंधू आहे आणि राजश्री मात्र रडत आहे. राजश्रीला सिंधूची खूपच आठवण येत आहे. इकडे पंडितजी सर्व काही विधी एक एक करून सांगत आहेत आणि राघव त्याप्रमाणे पूजा करत आहे. मधूला मात्र या सर्व गोष्टींचा आसुरी आनंद झालेला तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत आहे. सिंधूच्या जिवंतपणी आपण तिचं श्राद्ध घालायला लावलं आणि राघवच्या आयुष्यातून कायमचं तिला मुक्त करून टाकलं, या गोष्टीचा आनंद तिला होत आहे. थोड्याच वेळामध्ये पूजा यथासांगपणे पार पडलेली असते आणि राजश्री मात्र अजूनही रडत आहे. राजश्रीला सिंधूची खूप आठवण येते आहे. राजश्री म्हणते, माझी सिंधू माझ्यापासून दूर गेली आहे, ही गोष्टच मी सहन करू शकत नाही. तेव्हा रुक्मिणी तिला सांगते की आज श्राद्धाच्या दिवशी रडायचं नसतं, नाहीतर जो व्यक्ती गेलेला आहे त्याच्या आत्म्याला शांती मिळत नाही. त्यामुळे तू आता रडू नको. पंडितजींना पूजा शांतपणे पार पाडू दे. पूजा आता शांतपणे पार पाडलेली असते आणि पंडितजी सांगतात की आता नैवेद्याचं ताट घेऊन या. आता आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. पंडितजीने सांगितल्याप्रमाणे आता लगेच सिंधू म्हणते, मी स्वतः जाऊन नैवेद्य घेऊन येते. पंडितजी सांगतात की त्वरित जाऊन नैवेद्य घेऊन या. आता सिंधू नैवेद्य घ्यायला चाललेलीच असते. ती थोडी पुढं जाते, तोच तिच्या पाठीमागून मधू येते आणि मधूला खूपच आनंद झालेला असतो. मधू सिंधूला म्हणते की आज कसं वाटतंय ते सांग. आज तुझ्या जिवंतपणी
मी तुझ्या प्रिय व्यक्तीकडून तुझं श्राद्ध घातलेलं आहे आणि तुला त्याच्या आयुष्यातून कायमचं घालवून टाकलेलं आहे. मला तर खूपच आनंद होतोय." तेव्हा सिंधू मात्र खूपच भडकते आणि म्हणते, "तुझे कितीही वाईट विचार असले ना, तरी लक्षात ठेव माझ्याकडं राघवने घातलेलं मंगळसूत्र आहे आणि माझ्या डोक्याला टिकली आहे. हे दोन्हीही वाईट विचारांपासून, वाईट शक्तींपासून आणि वाईट नजरेंपासून माझी सुरक्षा करत आहेत. त्यामुळं तू माझं काहीच वाकडं करू शकणार नाहीयेस, ही गोष्ट लक्षात ठेव." मधू म्हणते, "पण आता तू तर राघवच्या आयुष्यातून कायमची निघून गेलेली आहेस. त्याचं काय करणार आहे?" सिंधू म्हणते, "त्या गोष्टीची काळजी तू करू नको. राघव आजही माझ्यावरच प्रेम करतोय. आजही राघव माझाच नवरा आहे. तो तुझा नवरा नाहीये. राघवचं मंगळसूत्र माझ्या गळ्यात आहे आणि कायम तो माझ्यावरच प्रेम करत राहणार आहे, ही गोष्ट तुला देखील माहीत आहे." मधू म्हणते, "पण तो सिंधूवर प्रेम करतो. तू सिंधू नाहीयेस." सिंधू म्हणते, "ही गोष्ट देखील त्याला लवकरच कळेल. तू असा विचार कर, की जेव्हा त्याला कळेल, की मी कृष्ण नसून सिंधू आहे, तेव्हा तुझं काय होईल? आत्ता सध्या राघव पण माझ्या बाजूनं आहे आणि माझा देव देखील माझ्या बाजूनं आहे. तू माझं काहीही करू शकत नाहीयेस. श्राद्ध घालून देखील मी जिवंत आहे ना, या गोष्टीचा विचार तू करायला पाहिजे. त्यामुळं खरी बाजी मी जिंकतेय आणि तू तर हारत चाललेली आहे. पण सतत तुला जिंकण्याची इच्छा होते ना, त्यामुळंच तू असं बोलत आहे." तेव्हा मधू तिच्या गळ्यात हात घालते आणि मंगळसूत्र ओढायला लागते. तेव्हा मात्र सिंधू चांगलीच चिडते आणि म्हणते, "आत्ताच्या आत्ता तुझा तो घाणेरडा हात माझ्या मंगळसूत्रापासून दूर कर. तुझी ती लायकी देखील नाहीये." आणि जोरात मधूचा हात तिने झटकून दिलेला आहे. "या मंगळसूत्राला तू स्पर्शसुद्धा करू नको, कारण ते राघवच्या पवित्र प्रेमाने त्याने माझ्या गळ्यात घातलेलं आहे. त्यामुळं तू ह्याला हातसुद्धा लावू नको," असं ती तिला सांगते. आता सिंधू चिडलेली असते. मधूचा हात ती धरते आणि तिला थोडंसं दूर घेऊन जाते आणि लांब नेल्यानंतर तिला चांगली समज देते. "आज तू जे काही केलंयस ना, त्याला मी माफ करणार नाही. मी काय करू शकते ते तुला चांगलं माहीत आहे. माझ्या मंगळसूत्राला तू अजिबात हात लावायचा नाहीयेस, कारण ते खूप पवित्र आहे आणि तुझ्यासारख्या घाणेरड्या विचाराच्या माणसांनी त्याला हात जर का लावला, तर तुझे हात मी काढून टाकेल." अशी धमकी सिंधूने मधूला दिलेली असते. सिंधूचा तो रुद्रावतार पाहून खरं तर मधू घाबरलेले असते. तरी देखील मधू आपणच किती हुशार आहोत आणि आपल्याला किती आनंद झालेला आहे, असंच तिला दाखवण्याचा प्रयत्न करत असते. तेवढ्यात राघव तेथे येतो. राघवला समजतं, की या दोघींचं नक्कीच काहीतरी चाललेलं आहे. पण आपल्याला मधूच्याच बाजूनं बोलावं लागणार आहे, हे त्याला माहीत असतं. म्हणून तो खोटं-खोटं सिंधूवर चिडतो आणि म्हणतो, "तू इथं कशाला आलेली आहेस? आत्ताच्या आत्ता तू इथून निघून जा. तुमचं काय चाललंय ते सांगा." मधू म्हणते, "काही नाही, असंच आम्ही बोलत होतो." आणि राघव आता मधूला प्रसाद देतो. "सिंधूच्या श्राद्धाचा प्रसाद घे," असं म्हणून तिला प्रसाद देतो. तेव्हा मधूला खूपच आनंद होतो. मधू तो प्रसाद खाते आणि म्हणते, "आज सिंधू आपल्यातून मुक्त झाली. आता तिला शांती मिळणार आहे." राघव म्हणतो, "हे फक्त तुझ्यामुळं होऊ शकलं. मी तर हे श्राद्ध केलंच नसतं, पण तू म्हणलीस ना, म्हणून मी हे श्राद्ध केलेलं आहे." सिंधू राघवकडं पाहत असते. सिंधूच्या मनामध्ये प्रचंड कोलाहल माजलेला असतो. राघव आपल्याविषयी मधूला बोलतोय आणि आपल्या विरोधात बोलतोय, या गोष्टीचं दुःख तिच्या मनामध्ये सलत असतं. मधू मात्र तो प्रसाद खाते आणि म्हणते, "खरंच आज मला वाईट वाटतंय, की सिंधू आपल्यातून निघून गेलेली आहे याचं. पण आता ती गेली आहे हे मात्र खरं." आणि ती राघवला स्वतःच्या जवळ घेते. राघव तिला आय लव्ह यू म्हणतो आणि ती देखील राघवला आय लव्ह यू म्हणते. तेव्हा मात्र सिंधूला मोठा धक्का बसतो. आपलं श्राद्ध घातलं जातंय, आपल्या श्राद्धाचा प्रसाद दिला जातोय आणि आता राघव आय लव्ह यू म्हणतोय, ही गोष्ट तिला मात्र असहनीय झालेली असते. तेव्हा मधू म्हणते, "ते प्रसादाचं माझ्याकडं दे." सिंधूच्या श्राद्धाचा प्रसाद आहे ना, तर तो प्रसाद मला सर्वांना वाटला पाहिजे, असं म्हणून तिने ते प्रसादाचं स्वतःच्या जवळ घेतलेलं असतं आणि ती आता प्रसाद देण्यासाठी बाहेर निघून गेलेली असते. सिंधूला मात्र प्रचंड धक्का बसलेला आहे. सिंधू आता राघवच्या समोर उभी असते आणि ती म्हणते, की "तू आज माझं श्राद्ध घातलं." तो म्हणतो, "हो, मग तू सांगितलं होतं म्हणूनच मी ते केलेलं आहे." ती म्हणते, "मी सांगितलं आणि तू केलं.
राघव म्हणतो, "तू आता माझ्याशी भांडत आहेस का?" ती म्हणते, "हो, मी तुझ्याशी भांडत आहे, कारण तुला असं नाही का वाटलं, की असं नाही केलं पाहिजे? मी सांगितलं आणि तू ते केलं. तुला स्वतःचं काही डोकं का वापरता आलं नाही का? तू माझं श्राद्ध घातलंस म्हणजे आता मी मेले आहे, असा त्याचा अर्थ झाला." राघव म्हणतो, "तू असं का करतेस? हे सगळं आपलं ठरलं होतं ना, आपण त्याचप्रमाणे केलेलं आहे आणि तू आता चक्क माझ्याशी भांडत आहे. तू हे खोटं-खोटं करत आहे ना?" असं म्हणून राघव थोडंसं हसत तिला बोलायला लागतो. पण सिंधूचा मूड मात्र हसण्याचा नसतो. सिंधू म्हणते, "मी खूप सीरियस आहे. तू माझं श्राद्ध घालून आलेला आहेस. माझ्या मनामध्ये काय वाटतंय या गोष्टीचा विचार तू केलास का?" असं म्हणून ती रडवेली झालेली असते. राघव म्हणतो, "हो, हो, हो. जरासं शांत हो. मला कळतंय तुझं दुःख काय आहे ते आणि तुला असं वाटतं का, की मी तुझं श्राद्ध घातलेलं असेल? मी तुझं श्राद्ध घातलेलं नाहीये सिंधू." असं म्हणून तो तिला समजावून सांगायला लागतो. पंडितजी जेव्हा श्राद्धाची पूजा करत होते, तेव्हाच मी त्यांना सांगितलं, की आपल्याला श्राद्धाची पूजा करायची नाहीये, तर फोटोत जी व्यक्ती आहे, त्या व्यक्तीच्या दीर्घायुष्याची आपल्याला पूजा करायची आहे, असं मी त्यांना सांगितलं. तेव्हा पंडितजी म्हणले, "ठीक आहे, मी दीर्घायुष्याची पूजा करेल. मी सांगतो त्याप्रमाणे तुम्ही विधी करा." राघवने ऐन वेळेला गुरुजींना सांगितल्यामुळे श्राद्धाची पूजा न होता पूजा झालेली असते, ती म्हणजे दीर्घायुष्याची. पण सर्वांना असं वाटत असतं, की श्राद्धाची पूजा झालेली आहे, पण पंडितजी आणि राघव यांनी मोठी युक्ती करून सिंधूच्या दीर्घायुष्याची पूजा मांडलेली असते. आता राघवने ऐन वेळेला इतकं छान डोकं चालवलेलं जेव्हा सिंधूला समजतं, तेव्हा मात्र तिचा राग एकदम फुग्यासारखा उडून जातो आणि तिच्या चेहऱ्यावर स्मितहास्य येतं. राघव तिच्या चेहऱ्याकडे पाहतो आणि म्हणतो, "मला हे पाहिजे होतं म्हणूनच मी केलेलं आहे." आणि ती राघवला कडकडून मिठी मारते. "राघव, खरंच तुम्ही खूप ग्रेट आहात," असं देखील ती त्याला म्हणते. राघव म्हणतो, "खरी तर ग्रेट तू आहेस. आता आपल्याला जे काही करायचंय ते आपण करायचंच." तेवढ्यात मधू तेथे आलेले असते. मधूच्या हातामध्ये बॉक्स असतो. "हा कसला बॉक्स आहे?" असं तो मधूला विचारतो. मधू तो बॉक्स साईडला ठेवते आणि म्हणते, "यामध्ये सिंधूच्या जुन्या आठवणी आहेत. आज जसं तू तिचं श्राद्ध केलं, तसं आता या सर्व वस्तूंना कायमचं तुझ्या आयुष्यातून काढून टाक. या वस्तू कायमच्या तुझ्यापासून गेल्याशिवाय तू मूव्ह ऑन होणार नाहीयेस. तू मूव्ह ऑन होण्यासाठी या वस्तूंना आपल्याला जाळून टाकावं लागणार आहे," असं ती राघवला सांगत असते. तेव्हा मात्र राघवला पुन्हा एकदा मोठा धक्का बसलेला आहे. ही मधू किती खालच्या दर्जाची आहे, असंच त्याला वाटत आहे. मधू त्याला समजावून सांगते, की जोपर्यंत सिंधूच्या वस्तू तुझ्या चेहऱ्याच्या समोर असणार आहेत, तोपर्यंत तुला सिंधूची आठवण येत राहणार आहे आणि त्यामुळे या वस्तू कायमच्या तुझ्या आयुष्यातून निघून जाणं गरजेचं आहे. जसं आज श्राद्ध घालून सिंधू तुझ्या आयुष्यातून कायमची मुक्त झालेली आहे, तिच्या आत्म्याला शांती मिळालेली आहे, तसं आता या वस्तू देखील तू जाळून टाक आणि कायमचं सिंधू हे नाव तुझ्या आयुष्यातून काढून टाक. म्हणजे तू मूव्ह ऑन झाला आहेस असं मला वाटणार आहे. राघवला मात्र मधूचं हे सगळं वागणं पटलेलं नसतं. तो म्हणतो, "अशाने काय होतं? माझ्या मनामध्ये सिंधू आहे, ती काय जाणार आहे का?" मधू म्हणते, की "मी तुला म्हणत नाही, तुझ्या आयुष्यातून जी ती गेलेली आहे, तसं तुझ्या मनातूनही तिला काढून टाक. पण आत्ता सध्या जर का या वस्तू तुझ्यासमोर राहिल्या, तर मात्र तू सारखं तिच्याच आठवणीत राहशील. मला असं वाटतं, की आता तुला मूव्ह ऑन होण्याची गरज आहे आणि त्यामुळं या वस्तू मात्र तुला तसं होऊ देणार नाहीयेत. म्हणूनच या वस्तू आता जाळून टाकणं गरजेचं आहे." राघवला मात्र हे काही पटलेलं नसतं. राघव तेथून निघून जातो. राघव काहीच न बोलता निघून गेलेला असतो. आता सिंधूकडे परत एकदा मधू आलेले आहे आणि म्हणते, "आता मी जे काय करणार आहे ते तुला कसं वाटतंय ते मला सांग." सिंधू म्हणते, "तुला जे काय करायचं असेल ना ते कर. पण तुझ्या असल्या फालतू गोष्टींनी माझ्यावर काहीच परिणाम होणार नाहीये हे लक्षात ठेव. वस्तू जाळल्या काय आणि श्राद्ध घातलं काय? मी जिवंत आहे आणि मी नवीन आठवणी तयार करू शकते. ही गोष्ट तूच लक्षात ठेवायला पाहिजे." असं म्हणून तिने मधूची फिरकी घेतलेली असते. आता मधूने सर्व वस्तू बाहेर अंथरून ठेवलेल्या असतात आणि त्या वस्तूंना जाळ लावण्यासाठी राघवला सांगत असते. त्यामध्ये सिंधूचे वेगवेगळे फोटो असतात. त्याचबरोबर सिंधूची लग्नातली साडी देखील त्यामध्ये असते. राघव त्या साडीकडे पाहतो. राघवला ती साडी अजिबात जाळण्याची इच्छा नसते. राघव मधूला म्हणतो, "या सगळ्या वस्तू म्हणजे माझ्यासाठी सिंधूची आठवण आहे. मला असं वाटतंय या आठवणी जाळल्या नाही पाहिजेत."
पण मधू मात्र त्याचं ऐकत नसते आणि त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असते, की या आठवणी उलट जाळल्या तर तू यातून बाहेर पडशील राघव. कारण या आठवणी म्हणजे तुझ्यासाठी दुखती नस आहे. कायम ती दुखत राहणार आहे. जर का तू या वस्तू आज जाळल्या, तर ती तुझी दुखती नस हळू बरी होत जाणार आहे आणि तू थोडं-थोडं करून सिंधूला विसरून जाणार आहे. अन्यथा तू सिंधूला विसरू शकणार नाहीस हे मला माहीत आहे. राघवला मात्र मधूचं काहीच ऐकण्याची इच्छा नसते. पण जर का आज मधूचं ऐकलं नाही, तर मधूला वाटणार, की आपण अजूनही सिंधूवर प्रेम करतोय आणि जी व्यक्ती आहे ती सिंधूच आहे. मधूने राघवच्या पुढे काडीपेटी धरलेली आहे आणि ती त्याला सांगते, "यातली एक काडी काढ आणि आत्ताच्या आत्ता या सर्व वस्तूंवर टाकून दे आणि या वस्तू पेटवून टाक." राघवला मधूचा प्रचंड राग आलेला आहे. त्याला हे काहीच करण्याची इच्छा नाहीये. पण आता हे सगळं केल्याशिवाय पर्याय नाहीये असं देखील त्याला वाटतंय. सिंधू देखील राघवकडं पाहत आहे. नक्की आता राघव कोणता निर्णय घेणार असा प्रश्नच तिला पण पडलेला आहे. पण तेवढ्यात राघव पडलेल्या वस्तूंमधील एक वस्तू म्हणजेच साडी उचलतो आणि म्हणतो, "ही साडी मी जाळू देणार नाही. कारण ही माझ्या लग्नातली सिंधूने नेसलेली साडी आहे आणि त्यामुळं ही साडी मला पेटवायची नाहीये. माझ्या सिंधूची ही खूप मोठी आठवण आहे. या साडीला मी अजिबात पेटू देणार नाहीये," असा राघवने आता स्टँड घेतलेला आहे. तेव्हा सिंधू त्याला म्हणते, की "असं काही नाही. तुला जे वाटतंय ते चुकीचं आहे. ही साडी जर का लग्नातली असली, तर यामध्ये खूप आठवणी आहेत आणि हे जळलं तरच तू मूव्ह ऑन होऊ शकशील." मधू मनात म्हणत असते, की ही साडी जर का एवढी महत्त्वाची असेल, तर हीच साडी मला जाळणं गरजेचं आहे. यातच जर का राघवच्या आठवणी असतील, तर याच आठवणीपासून राघवला दूर करणं गरजेचं आहे. आणि ती इमोशनल होऊन राघवला बोलत आहे आणि म्हणते, की "ही साडी राघव आत्ताच्या आत्ता खाली टाक. कारण या साडीमध्ये जर का तुझ्या खूप आठवणी असतील, तर याच आठवणीपासून तर तुला दूर जायचं आहे. तू आता माझा झालेला आहेस ना, तर आता मला असं वाटतं, की या आठवणीमध्ये तू राहायला नाही पाहिजे." असं म्हणून ती राघवला ती साडी खाली टाकून पेटवण्यासाठी सांगत आहे. पण राघवला मात्र ती साडी खाली टाकण्याची अजिबात इच्छा होत नाहीये. कारण ही सिंधूची आठवण आहे आणि आपल्याला ती पेटू द्यायची नाहीये, असंच त्याला वाटत आहे. मधू अजूनही राघवकडं पाहतच आहे. उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, की ती साडी आता मधूने हातात धरलेली असते आणि आता राघव त्यावर काडी टाकत असतो. पण तेवढ्यात वाऱ्याची प्रचंड मोठी झुळूक येते आणि मधूच्या हातातून ती साडी निसटते आणि ती साडी उडत सिंधूच्या अंगावर जाऊन पडते. आता ती काडी देखील विझलेली असते आणि साडी देखील वाचलेली असते. साडी उडत जाऊन सिंधूच्या अंगावर पडते आणि मधू पळत जाऊन ती साडी घ्यायला परत एकदा सिंधूकडे जाते. झालेला चमत्कार हा खूपच भारी असतो. या दैवी चमत्काराचा राघवला तर खूपच आनंद झालेला असतो आणि आता पुन्हा एकदा सिंधू आणि मधू एकमेकीच्या समोर आलेले आहेत. मधू ती साडी ओढण्याचा प्रयत्न करते, तेव्हा मात्र सिंधू पुरती चिडलेली आहे. "आता तू या साडीला हात लावून दाखव," असं चॅलेंज आता सिंधूने मधूला केलेलं आहे. सिंधूच्या या चॅलेंजमुळे मधू पुरती घाबरलेली आपल्याला पाहायला मिळते. आता सिंधू ती साडी अजिबात जाळू देणार नाहीये. आता त्यानंतर कसं रणांगण पेटणार आहे ते आपल्याला पुढील भागामध्येच पाहायला मिळणार आहे. आता सिंधू मधूची धुलाई करते का आणि त्यावर मधू काय करणार आहे हे आपल्याला पुढील भागात पाहता येणार आहे. अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक